नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपले स्वागत. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोमवारी पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी येण्याची शक्यता आहे. अनुयायींची होणारी गर्दी लक्षात घेता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सोमवारी या मार्गावरून जाणारी वाहतूक वळवली आहे. पुणे जिल्ह्यात पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वारा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 3 दिवस तर विदर्भात 5 दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस असणार अशी शक्यता आहे. पुण्यात एका तरुणीनं युद्धजन्य परिस्थितीत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं खळबळ उडाली आहे. न्यायालयानं आरोपी तरुणीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या तरुणीनं युद्धजन्य परिस्थिती असताना समाज माध्यमात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांची पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्वेनगर भागात काही तरुण इस्लामिक संघटना हमासच्या समर्थनार्थ पोस्टर वाटत असल्याची खळबळजनक घटना सकाळी घडली आहे. हमासच्या समर्थनार्थ पोस्टर वाटताना आढळल्यानं 2 तरुणांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मान ते शिवाजीनगर मार्गे हिंजवडीपर्यंत 23 किलोमीटर लांबीचा बहुप्रतीक्षित 3रा मेट्रो मार्ग आता मार्च 2026 पर्यंतच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. वारंवार विलंब झाल्यानंतर सुधारित वेळापत्रक आले असून प्रकल्पाचे मूळ लक्ष्य मार्च 2025 मध्ये पूर्ण करायचे होते. नंतर ते सप्टेंबर आणि त्यानंतर डिसेंबर 2025 पर्यंत ढकलण्यात आले, परंतु आता ते 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. भूमी अभिलेख विभागानं राज्यात गेल्या 4 महिन्यात साधारणपणे 70,000 जमिनींची मोजणी पूर्ण केली आहे. त्यातही सर्वाधिक जमीन मोजणी पुणे विभागात झाली आहे. राज्यातील 358 पैकी 255 तालुक्यांमध्ये मोजणीसाठी केवळ 60 दिवसांचा कालावधी लागतोय, तर 50 तालुक्यांमध्ये हा कालावधी 90 ते 120 दिवस असून तो कमी करण्यासाठी जादा कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती भूमी अभिलेख उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांनी दिली आहे. पुण्याच्या वानवडी वन परिक्षेत्रात एका ठेकेदाराने अनधिकृत खोदकाम केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे 2 दिवसाखाली हे काम सुरू असताना वन परिक्षेत्र अधिकारी शीतल खेंडके यांनी ते स्वतः थांबवले होते, पण सदर ठेकेदारावर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येते. या उलट कॉन्ट्रॅक्टदाराकडून सर्व प्रकारच्या परमिशन असल्याची माहिती समोर येते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेच्या वतीनं पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत पुण्यातील शहीद पर्यटकांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी आम्ही सरकारच्या निर्णयासोबत असल्याचे मत व्यक्त केले. पुण्यात एका इस्टेट एजंटची हत्या करण्यात आली आहे. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असून या घटनेनं पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलाय. मृत इस्टेट एजंटचे नाव मनोहर दिनकर शिंदे असल्याची माहिती आहे. या प्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे आणि केशव मोतीराम असोरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि दौंड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनपेक्षित पावसापासून कापणी केलेल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून साठवणुकीसाठी खास सुविधा नसल्यानं घाऊक बाजारात नेणे शक्य नसल्याने अनेकांचे पीक शेतातच सोडून द्यावे लागले. आणि या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.